हाय, कसे आहात तुम्ही सगळेजण? तर मागच्या ब्लॉगमध्ये आपण आत आलोच होतो, तर तुम्हाला या ब्लॉगमध्ये मी सगळी माहिती सांगते. पहिल्यांदा भूक लागली, मग म्हटलं पहिल्यांदा खाऊन घेऊया. ते असतं ना, पहिला पोटोबा मग विटोबा, म्हणून हा फ्रेंच फ्राईज घेतला 25 दिरहमचा. थोडा महाग होता कारण गर्दी वगैरे होती आणि हे थोडंसं ताजमहल टाईप आपल्याला दिसतं. चला तर मग मी तुम्हाला सांगायला सुरुवात करते. तर इथं काय आहे, प्रत्येक देशाची कमान आहे. त्यांनी फक्त अशी उभा केलेली नाहीये, ती बांधकाम करून अशी कमान केलेली आहे खूप स्ट्रॉंगली. आणि त्याच्या आत आपल्याला काय मिळतं, त्यांची स्पेसिफिक, त्या देशाचं स्पेसिफिक कपडे, ज्वेलरी किंवा काही त्यांचं फेमस असेल ना, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. त्याचबरोबर आपण ती खरेदी पण करू शकतो. त्याच्याच बरोबर आपल्याला त्या प्रत्येक देशाचं स्पेसिफिक स्ट्रीट फूड, म्हणजे जसं की आता आपल्या इंडियाचं डोसा, पावभाजी, वडापाव हे सगळं आहे ना, तसं प्रत्येक देशाचं आपल्याला बघायला मिळतं. त्याचबरोबर इथं वॉटर शो पण होता, तो पण खूप छान होता. इतकी गर्दी होती ना, कारण आज प्रत्येकाला सुट्टीच होती, म्हणून खूप काही बघायला पण होतं. प्रत्येक देशाचं आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने बघायला मिळतं. इंडियाचं तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये बघायला मिळेल, म्हणून नेक्स्ट ब्लॉग बघायला विसरू नका.